ताईसाहेब, हा तुमच्याशी जरा बोलायचं होतं, बोलू का? हा बोला की. तुम्ही ना आणि असं डायरेक्ट येऊन बोलत जा, असं सारखं परवानगी घ्यायची काही गरज नाही. नाही, त्याचं काय आहे, आज अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. हो, त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात आपण. ताईसाहेब, आमच्या डोक्यात असं होतं की आपण सगळेजण एकत्र जेवायला जाऊया का बाहेर? म्हणजे त्या निमित्तानं का होईना सगळे कुटुंब एकत्र येतील. आणि तुम्ही बी इथं आहे ना, म्हणून मग आम्ही म्हणलं. अहो मग चांगली आहे की कल्पना. मग तुमची परवानगी असेल तर आम्ही पुढचं नियोजन करू का? अगदी करा. आणि काही मदत लागली तर आम्हाला सांगा. बर. काय झालं? काही बोलायचंय का अजून? ते ताईसाहेब, हे कोणालाच सांगायचं नाहीये, म्हणजे सगळ्यांसाठी सरप्राईज ठेवायचंय. चालेल. ताईसाहेब, काय? ह्यांना आम्ही सांगितलं तर ते ऐकणार नाहीत आमचं. त्यांचा अजून बी राग आहे आमच्यावर. पण तुम्ही सांगितलं ना तर तुमचं ऐकतील ते. बोलतो आम्ही, आत्ताच बोलतो. भैया, भैया जरा इकडे या. जी ताईसाहेब. आज संध्याकाळी आपण जेवायला बाहेर जातोय. तुम्ही पण येताय आमच्या बरोबर. बाहेर कशाला? घरी जेवलो असतो की. बाहेर काय काम होतं का? आम्हाला बाहेर जायचंय जेवायला. तुम्हाला काही अडचण आहे का? नाही ना? मग संध्याकाळी काही काम घेऊ नका. आपण सगळेच जण जातोय. आलंय का ध्यानात? शी. काय ग शीतल, अगं किती वेळ अजून तेच घेऊन बसणार आहेस? रुसलीस होय ग पुरी? हा, पण खरं सांग ग शीतल, मला नाही वाटत ग आज्या लग्नाचा वाढदिवस विसरला असेल म्हणून. अगं कुठल्या तरी कामात असेल म्हणून त्यानं फोन केला नसेल. सकाळपासून मला बी तसंच वाटत होतं. काय नाही बघ शीतले, मी तुला सांगते, लग्नाच्या आधीपर्यंत का नाही हे सगळे नवरे सगळं करत असतात, पण एकदा का लग्न झालं की विषय संपला. आणि असंच असतंय बघ, लिहून घे. हे बघ शीतल, तिचं नको ऐकूस. तुला सांगू, मला खरंच खात्री आज्याचा फोन येईल बघ. बघ येतो की नाही फोन. काय ग पुष्पे, तुला काय जरा तर कळतं का? हा, उगाच कशा लागेल तेल वताचं काम करतेस ग? अयो, आता मी तेल वत्ती बाई तवा. जीजी जी हाय ना तीच सांगते मी तिला. काय झालं ग? काय सांगतेस? अगं काय नाही, ये बस बस. जेडे, आता आणि काय झालं बाई तुमच्या घरात?
का ग बाई, काही झालं तरच यायचं का आम्ही इथं? अगं तसं नाही जेडी, पण तू काय पण म्हण, तू आलीस का नाही ही छातीत धडकीच बसते बघ आमच्या. नाही नाही, काय बी झालेलं नाही. आम्ही ताईसाहेबांचा निरोप घेऊन आलोय. आज संध्याकाळी आपण सगळे जेवायला जाणार आहे बाहेर, हॉटेलमध्ये. काय? का ग? कशाला? आता आणि हे मध्येच काय काढले? ते ताईसाहेबांनी नियोजन केले ना. हा, मला बी काय नीट नाही माहित. गो बाई, ताईसाहेबांनी स्वतःहून नियोजन केलंय. म्हणजे आज काय स्पेशल आहे? आम्हाला माहितच नाही मम्मी. ते ताईसाहेबांनी ठरवलं ना सगळं. वय, पण काय ग, कुठे जायचंय? साताऱ्याला? अगं मम्मी, आता किती वेळा सांगायचं, आम्हाला खरंच काय नीट माहित नाही. संध्याकाळी आल्यावर सगळ्यांनाच कळेल की. पण तुम्ही संध्याकाळी सगळे नीट आवरून ठेवा बरं का लवकर. आम्ही गाडी पाठवतो तुम्हाला घ्यायला. वय 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 ग, हॉटेलात जायचं म्हणतीस? बरोबर, पाठव बर का तू गाडी. जीजी, आतापासूनच तयारीला लागायला पाहिजे. पण जेडे, आता मध्येच हे काय काढले ग बाहेर जेवायला जायचं? ही सगळी माझ्या पोरीची जादू आहे. तिच्यामुळेच होत आहे सगळं. आम्ही काय केलंय तेव्हा आता? हा, असं कसं म्हणतीस? तुझं काय आहे म्हणजे? अगं, आता तू कशी एकदम नीट वागायला लागलीस ना, जबाबदारीने वागायला लागलीस, त्याच्यामुळे ताईसाहेब लय खुश आहेत बघ तुझ्या. मला तर वाटतंय जेडे, त्याच्यामुळेच त्या हॉटेलात घेऊन चालल्या असत्याल. हा, असल असल, तसंच असेल काही तर, कुणाच ठाऊक आता. पण जेडे, जेवायला समधी येणार आहेत ना व? म्हणजे भैया पण येणार आहे ना? तर येणार आहेत की. आमच्यावरचा राग अजून वसरला नाही त्यांचा. पण ताईसाहेबांनी सांगितलं तेव्हा कुठं तयार झाले ती यायला. अरे देवा, म्हणजे अजून बी काहीतरी राहायचं वय? असू दे ग, ते काय चालतच राहते. जाऊ दे, आम्ही निघतो आता. शीतल, या बर का नक्की. मला नाही जमायचं. का? काय झालं? अगं जेडे, आज काय हाय? काय तेव्हा? 30 मे. अरे देवा, विश करायचं राहूनच गेलं नाही का? शीतल, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शीतल, तुम्हाला संध्याकाळी यायला जमणार नाही म्हणजे तुमचं ना अजिंक्यांचं काय प्लॅनिंग झालंय का बाहेर जायचं? हे बघा, तसलं काय असेल तर आम्हाला आत्ताच सांगा. आम्ही लगेच ताईसाहेबांना तसं सांगतो. कसला आलंय ढेकळाचं प्लॅनिंग? विश करायला साधा फोन बी केला नाही अजून त्यांनी. काय? नाही म्हणजे आमचा विश्वासच बसाना झालाय. त्यांनी फोन नाही केला बाय. बाकी नवऱ्यांची गोष्ट वेगळी आहे आणि अजिंक्यांची गोष्ट वेगळी आहे.
त्यांचं केवढं प्रेम आहे तुमच्यावर, हाय का नाही? जेडे जाऊ दे, सोड की आता. अगं सकाळधरनं घरात तेच चालले. तू राहुली आणि यास्मिन आली, ती पण तेच बोलून गेलीत. आम्ही सांगू का अजिंक्यांना फोन करून? नाही नाही, काय गरज नाही. त्यांच्या लक्षात आलं तर ठीक आहे, नाहीतर राहू द्या. बरं असू दे. काय र देवा, आम्हाला तर खरंच वाटणं झालंय. अजिंक्य कसं काय विसरले? बरं असू दे, चला आम्ही येतो. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित आवरून ठेवा संध्याकाळी. हा चला. अजिंक्य, आता तुम्ही फक्त घरी याच, मग मी बघते. आजा, क्या काय रे? तू तसंच चाललंस होय? तसंच म्हणजे? आजा, मी बेळगावचं फेमस कुंदा आणलंय वहिनींसाठी आणि तू तसंच निघालस. आता मला माहिती तू कोणता घेऊन येणार आहेस म्हणून. हे घे आणि वहिनीला माझ्याकडनं पण सांग हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून. दे आधी जातो लवकर. तुझी वहिनी ना माझा कोणता बनवल. हौद 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 काय कर बस. चला 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 चला, झालं आवरून? आवरलं सगळ्यांचं? मम्मी, ए मम्मी, झालं का? चल पटकन. शीतल तू काय हो, तुम्ही लय आवरलं नाही बे? अगं जेडे, आमच्या समध्यांचं कवापासून आवरून झाले बघ. मग अगं पण तुझ्या मम्मीचा आवराय नको आहे. एवढं कसलं आवरती कुणास ठाऊक. काय बाई, मम्मी पण ना. मम्मी, ए मम्मी, मम्मी होते का नाही आज? अगं जेडे, तुला सांगते, तू सकाळी येऊन सांगून दिलीस का नाही हाटेला जेवायला जायचं म्हणून? अगं तवापासून पुष्पीच्या पायाला भिंगरी लागली. अगं 10 वेळा सकाळचं तोडका गाळे. त्या साड्या किती काढल्यात बघ. ही निसू का ती निसू असं झालं तिला. अरे देवा. मम्मी, मम्मी, अगं ए मम्मी, होते का नाही तुझं आज? नाहीतर हे बघ आम्ही जातोय पुढं बाई. पुष्पे, अगं काय ग हे? अगं आपण फक्त जेवायच बाहेर चाललोय. वय चाललोय की मग. अहो पण कुणाच्या संग चाललोय? ताई साहेबांच्या संग. जरा मग त्यांना बी काहीतरी वाटाय नको होय? आपण जर असं दळभद्री अवतारात गेलो तर त्यांची बी पत कमी नाही का व्हायची? अगं म्हणून असा खारा शेंगदाणा होऊन आलीस वय? तर तुम्ही लय बोलू नका. आधी स्वतःला बघा जावा. मला खरा शेंगदाणा म्हण. काय बाई, जरा म्हणून कधी हाऊस मौज आहे का आम्हाला? बर मम्मी, असू दे, चल आता. नाही नाही, थांब जरा. 2 मिनिटं उशीर झाला तर काही बिघडत नाही. हा, तर काय म्हणत होती मी? तुम्ही आमची कधी काय हाऊस मौज केली का? कधी कुठं बाहेर नेलंय का? कधी फिरायला नेलंय? आणि म्हणायला लागल्यात खरा शेंगदाणा म्हणून. कवा तर अशी बरी साडी नेसली, 2 दागिने घातलं तर लगेच बोलून दाखवताय वे. नाहीतर कुठलं आलंय आमच्या नशिबात? असं कवा तर बाहेर जायचं म्हणल्यावर नकोय जरा बरं दिसायला. झालं? जायचं ना मग आता? होय होय, जायचं की.
जयश्री, ते मला जरा बरं वाटत नाही. मी नाही आले तर नाही चालणार का? अहो नाही नाही नाही, आता हे काय नवीन लावलंय, असं काय चालणार नाही. तुम्ही बी चला आता. सगळे निघाले, चला चला चला. हॅलो, हा मी आलोय बर का इथं. बर. भया जेडे, कसलं भारी हॉटेल आहे का? वय. बरं वय ग, ताई साहेब आलेत ना? वय वय, आतमध्ये आहेत त्या. चला आपण सगळे एकत्र जाऊ. वय चला. जीजी चला. शीतल, समजा ठीक आहे ना? वय हाय की. अजिंक्यांचा फोन आहे का? वय. बर, तुम्ही घ्या बोलून, आम्ही हाय आतमध्ये. या लवकर. हॅलो शीतले. अगं सकाळपासून वेळच नाही मिळाला म्हणून आत्ता केलाय फोन. कशी आहेस तू? मी हाय की बरी. मला काय धाड भरली आहे तवा. आणि तब्येतीची काळजी घेतेस ना व्यवस्थित? आणि हो, ते केशर दिलेलं खातेस का आता? शीतले, तुला का नाही लय वाईट साहेब विसरायची. तर मी विसरते ना? तुमचं तर सगळं लक्षात असतंय, हाय का नाही? हा मग. हॅपी अॅनिव्हर्सरी मिसेस फौजी. भाऊजी, तुम्हाला बी हॅपी अॅनिव्हर्सरी. बघ, मी कधी काय विसरतो का? हा? चला जाऊयात. हा, इकडून नाही. हे आणि केव्हा केलं? मिसेस फौजी, अभी और बहुत कुछ बाकी है बरं का. असं होय? काय बरं? चलो.